हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? तर आज आहे ना सकाळी सकाळी इकडे दिवसाची सुरुवात झालेली आहे अगदी कडक अशा गवती चहाने. तर मला खूप असा गवती चहाचा चहा आवडतो. तर म्हटलं चला, बरेच दिवस झाले आपले डेली ब्लॉग्स येत नाहीत, म्हणजे ट्रॅव्हलचे ब्लॉग आलेले आहेत पण हे ब्लॉग जे आहेत ते काहीच आलेले नव्हते. म्हटलं चला आज दिवसभरात काय काय केलं हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करू. तर इथे बघा चहा ठेवलेला आहे. तर आत्ता आम्ही घरात आहे ना 3च व्यक्ती आहोत, बाकी सगळे गावाला गेलेत. आणि आहे ना पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे ना चहा खूप प्यावा वाटतो. पण आत्ता सध्या मी कंट्रोल केलेला आहे. खूप जास्त चहा न घेण्याचा मी निर्णय करते. पण कोणी आलं ना तर काय होतं, प्रत्येकालाच आपण चहा करतो आणि कधीतरी माझ्याकडून दिवसातून 5-6 वेळा चहा व्हायचा. पण आत्ता मी थोडंसं कमी कमी करणार आहोत. तर चला, आपला आता चहा उकळतो आहे आणि आपण चहा घेऊन लगेचच काय काय करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे बघा, चहामध्ये दूध वगैरे टाकलं. त्यानंतर मग मी आहे ना इथे एक छोटीशी रील बनवलेली. तर बघा, इथे मी चहाचीच रील बनवलेली आहे. रील आपल्या शॉर्ट्सवर तुम्हाला बघायलासुद्धा भेटेल. त्यानंतर मी इकडे बनवत आहे उडदाची डाळ. तर उडदाची डाळ कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. इथे बघा, तर डाळ पाण्यात भिजत घातलेली होती एक 10 मिनटं. त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये मी टॉमॅटो कापून टाकलेला आहे, हळद पावडर टाकलेली 1 चमचा आणि मीठ टाकलेलं आहे. तर आपण आता याला कुकरला लावूया. आमच्या घरात आहे ना ही डाळ खूपच आवडते, सगळ्यांना आवडते, माझ्या मुलीला, मुलांना. उडदाची काळी डाळ जी आहे ती सगळेजण आवडीने खातात आणि ती खूप पौष्टिक पण असते. तर आपण आता ही 5-6 शिट्ट्या घेऊन शिजवून घेणार आहोत ही डाळ आणि त्याच्यानंतर लगेचच मी तुम्हाला फोडणी कशी द्यायची ती. तर रात्री मी हे वाटण आहे ना अर्ध यूज केलेलं आहे. तर ह्यामध्ये ना कांदा, खोबरं, कोथिंबीर आणि लसूण हे मी वाटलेलं होतं. याच्या व्यतिरिक्त 4-5 लाल मिरच्या, ज्या सुक्या लाल मिरच्या असतात त्या वाटलेल्या होत्या. बाकी काहीसुद्धा वाटलेलं नव्हतं. आणि हे वाटण टाकून आपण ही डाळ बनवणार आहोत. त्याच्या आधी ना रात्री मी याच्यातला अर्धा मसाला जो आहे म्हणजे वाटण, हे मी सुकं कारलं केलं होतं त्याच्यासाठी यूज केला होता. खूप मस्त झालेलं होतं. कधीतरी कोणाला जर का हे कारलं शिकायचं असेल, अजिबात कडू होत नाही, तर मला नक्की कमेंट करा व्हिडिओच्या खाली. मी तुम्हाला नक्की शिकवेल ते कारलं, मला वेळ भेटेल तसा. तर ते कारलं आहे ना म्हणजे थोडंसुद्धा शिल्लक राहिलेलं नव्हतं. सकाळी 2 पीस राहिले होते तर मी आणि आमच्या आत्यांनी खाल्ले ते. त्याच्यानंतर हे बघा, आता आपण फोडणी देणार आहोत. त्याच्या अगोदर इकडे गिरण लावलेली होती मी रात्री, म्हणजे दळण लावलेलं होतं. तर रात्री काय मी ते काढलेलं नव्हतं आणि लगेचच्या लगेच दळून आणि पीठ मळायचं म्हटलं ना तर चपात्या अजिबात मऊ येत नाही. त्याच्यामुळे मी रात्री हे दळून ठेवलं होतं आणि सकाळी आपण आता हे पीठ जे आहे ते काढून घेऊया. रात्रभर ठेवूनसुद्धा हे पीठ जे आहे ना थोडंसं गरमच होतं, त्याच्यामुळे मग मी हे बाहेर काढते बघा इथून. तर कॅमेरा पकडायला, व्हिडिओ शूट करायलासुद्धा माझ्याकडे कोणी नाही आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझं 3रं-4थं स्टँड असेल तरीसुद्धा आमच्या पोरींनी जे आहे ते तोडलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ येत नाही शिलाईचे. त्याच्यानंतर चला आपण आता पीठ मळायला घेऊ. तर इथे बघा माझं पीठ मळून झालेलं आहे. तर अशा पद्धतीने छोटासाच गोळा मी मळलेला आहे आणि इकडे आपली डाळसुद्धा शिजलेली आहे. तर पीठ मळून आहे ना 10-15 मिनटं बाजूला ठेवलं ना तर ते अगदी एकजीव होऊन अगदी चपात्या ज्या आहेत ते एकदम मस्त होतात. लगेच लगेच केलं तर थोड्याशा त्या वातड होतात. त्याच्यानंतर इकडे कुकरचं झाकण खोललं आहे. डाळ बघा अगदी घट्टसर अशी शिजलेली आहे. लगेच आपण आता ह्याला फोडणी कशी द्यायची ते पण बघू. तर तुम्ही इथं बघू शकता आता मी कशी फोडणी देते. तर हे बघा, कढईत तेल तापायला टाकलं, त्याच्यामध्ये कढीपत्ता, लसूण, हिंग, हळद पावडर आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे टाकायचं आहे आणि थोडंसं हे परतलं की लगेच याच्यामध्ये ते रात्री आपण जे वाटण केलेलं होतं, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि ह्याचं वाटण जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जी कुकरला आपण डाळ शिजवलेली होती ती डाळ टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला जेवढं वाढवायचं तेवढं पाणी टाकून ही 10 ते 12 मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर वरतून टाकायची आहे कोथिंबीर बारीक चिरून. तर ही बघा आपली डाळ जी आहे ती अगदी मस्त अशी झालेली आहे. तर हा सकाळचा मेनू होता माझा.
तर मी तुम्हाला आहे ना दिवसभरामध्ये आज काय काय केलं हे सगळं दाखवणार आहे. तर हे बघा, थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी कुकरमध्ये. थोडीशी डाळीचे कण शिल्लक होते ते टाकले आणि परत एकदा डाळ जी आहे ती हलवून घेतली. थोडंसं मीठ टाकणार आहे. इथं बघा, गॅस तर आमचा खूपच आता फुल चालतो आहे, त्याच्यामुळे ना खूप पटकन स्वयंपाक होतो. आम्ही गॅस जो आहे तो चांगला रिपेअर केलेला आहे. गॅस धुताना आहे ना पाणी जर का त्याच्यामध्ये वारंवार जर का गेलं तरच गॅस खराब होतो. तर हे बघा, मीठ टाकलेलं आहे ना. आता 5 मिनटात आपली डाळ रेडी होईल. त्याच्यानंतर मी आलेली आहे इकडे. मी तुम्हाला दाखवते आता इथे काय झालेलं आहे. राडा बघू शकता तुम्ही. तर इकडे आहे ना कारागीर आलेले होते टाईल्स बसवायला आणि त्यांनी बघा इतकं, म्हणजे मला सांगायचं होतं त्यांनी की दीदी बाहेर सगळी धूळ येईल, त्यांनी तिकडे घासलं ना तर हे सगळं आपल्या इकडे आलेलं आहे. टाईल्स कशी आहे ते नक्की सांगा. पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. आणि आज आहे ना लगेच ते आलेच नाही. हे लोक जे आहेत ना एक दिवस इकडं दुसरीकडं असे जातात, त्याच्यामुळे ना हे लोक आलेच नाही आज. आणि त्याच्यामुळे हे आता कसं साफ करायचं तुम्ही बघा. इतकी धूळ झालेली आहे आणि माझं काम तर इतकं पेंडिंग पडलेलं होतं. मला खूप टेन्शन आलं की आता आपलं काम कसं होईल. तर ही टाईल्स तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा. त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीची गोल्डन पट्टी जी आहे ती टाकलेली आहे. माझ्या इकडच्या बाथरूमला पण आहे ही पट्टी, तुम्हाला मी ते पण दाखवेल बाथरूम. तर तेही मला दाखवायला भेटलं नाही. तर हे बघा, इथे अर्धं काम बाकी आहे आणि हे लोक भैया लोक आलेले नाही आहेत. काय करावं या लोकांना मला कळत नाही. इथे बाहेर थोडासा पाऊस पडून गेलेला आहे. हे बघा, हे लोकांनी ना काम अधुरं सोडलं आणि आज आलेच नाही. त्यामुळं मला काय करावं लागलेलं आहे तुम्ही बघू शकता. आता मला दाखवलंच आहे बघा, एवढा सगळा पसारा पडलेला आहे. आणि मग आपली मशीनची रवानगी झालेली आहे. हे बघा इकडे. तर हे बघा, कस्टमर काही ऐकायलाच तयार नव्हते. इथे 3-3 नऊवारी साड्या ज्या आहेत त्या आपल्याला स्टिच करायच्या आहे. मशीन डायरेक्टली बाहेर आणलेली आम्ही. हे बघा, तर मला आता कामाला सुरुवात करायची. म्हटलं चला तुम्हाला दाखवू. मी कटिंगलाच बसणार आहे इथे. आज आहे ना केसांना मेहंदी लावायची होती, पण आज पाऊस चालू झाला त्याच्यामुळे हेच काम करून घेऊ. आणि घरात एकदम शांतता आहे. तुम्ही इथं बघू शकता, खूपच शांतता आहे. मुलं घरी नाही, त्याच्यामुळे घरी एकदम आमचं शांत आहे. तर चला आता कटिंगला घेते मी, नंतर जेवण करेन. त्यानंतर बघा, इथे आपण काही ठरवलं ना की टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे तर काहीतरी खोळंबा होतात. असंच काहीतरी झालं. मशीनमध्ये ना, म्हणजे मशीनचा खालचा धागाच वरती येत नव्हता, म्हणून मशीनमध्ये काहीतरी अटकलं आहे. म्हणून मग मी ती वरती केली. मग मिस्टरांना सांगितलं हे खोलायला. बघितलं तर त्याच्यामध्ये ना मी जे नऊवार शिवते ना तोच मरून कलरचा धागा अटकलेला होता. खूप प्रयत्न केला, म्हणजे आमचा बराच वेळ गेला याच्यामध्ये. आणि आम्ही म्हणजे जिथे मशीन घेतली ना त्यांनासुद्धा कॉल केला होता, पण त्यांनी म्हणे 15 मिनटात कॉल करतो. परत त्यांचा अजूनपर्यंत कॉल आलेला नाही. मी आता हे व्हिडिओ जो आहे तो एडिटिंग करते. रात्रीचे वाजलेले आहेत 10, 10:15 वाजले आणि त्यांनी काही कॉलच केलेला नाही. त्यांना फक्त विकण्यापुरती गरज असते. त्याच्यानंतर ते सर्व्हिसिंगला यायलासुद्धा खूप म्हणजे कानकूच करतात आणि मग आपल्यालाच हे असं. तर मग हा दोरा जो आहे इतका पक्का होता ना आणि याचे नट इतके पॅक बसवलेले की ते आम्हाला खोलता येत नव्हते. तरी पण प्रयत्न करून त्यांनी अर्धं काढलं, जे गुंतलेला धागा होता तो. आणि नंतर मग मी काढलं. हे बघा, इथे दिसतोय तुम्हाला स्पष्ट हा धागा. तर एवढं काम माझं वाढून गेलेलं, म्हणजे वेळ माझा पूर्ण वाया गेला. त्याच्यामुळे मला आज लेट पण झालेलं आहे झोपायला सकाळी उठल्यापासून. तर आत्ता झोपेपर्यंत कामच काम. आत्ता व्हिडिओ एडिटिंग करते संध्याकाळच्या 5-5:30ला ही साडी तयार झाली. आणि त्याच्यानंतर याच्यावरचा ब्लाऊजसुद्धा अजून कटिंग करून मला स्टिच करायचा आहे. प्लस त्याची बाहीसुद्धा डिझाईनची आहे, तीही तुमच्याबरोबर शेअर होईलच. तर व्हिडिओ बघत राहायचा आहे संपूर्ण व्हिडिओ. थोड्या वेळ स्वयंपाकाला लागला मला अर्धा तास आणि त्याच्यानंतर परत येऊन बसलेले आहे मशीनवरती. कारण का काम जे आहे ते पाठ सोडायलाच तयार नाही आणि हे देणं पण गरजेचं आहे. झालेली आहे. ही बघायची आहे नऊवारी साडी, नऊवारी मस्तानी साडी. तर ही आहे ना 4 ते 5 वर्षाच्या मुलीला अगदी आरामात येईल त्या पद्धतीने. पिन पण आपण केलेली आहे. परत पिन केलेली आहे मला पदराला सटकू नाही म्हणून. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता बॅक साईडचा हा आहे काष्टा. तर बघा, पण प्रॉपर काष्टा जे म्हणतो ना आपण तसा हा काष्टा रेडी झालेला आहे.
तर ही कस्टमरची ऑर्डर आज कंप्लीट झालेली आहे आणि त्याच्यावरती आपण सुंदर असा हा ब्लाऊज तयार केलेला आहे. हे बघा कॉन्ट्रास्टमध्ये. तर कसं वाटतं याचा लूक बघू शकता तुम्ही. त्याच्या स्लीव ज्या आहेत ना तर त्याला इलास्टिक टाकलेलं आहे आपण. बॅक नेक ओपन आहे आणि फ्रंटला आहे ना म्हणजे बंद गळा आहे. 1 टक्सचा ब्लाऊज आहे हा. खूप मस्त झालेला आहे. तर याचा मी आता खाली ठेवून तुम्हाला लूक दाखवते. तर आज दिवसभराचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आज दिवसभरातील सगळं आवरून घर सांभाळून हे काम आपलं झालेलं आहे. तर आता याचा मी तुम्हाला लूक दाखवते. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. ही साडी कशी वाटली ते पण सांगा. चला सगळ्यांना गुड नाईट. बाय बाय.